ओबीसी समाजावर कधीच अन्याय केला नाही। नागपुरातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही, मराठा समाजाला न्याय देत कुणावरही अन्याय केला नाही। पुण्यामधील शनिवार वाड्यातील नमाज प्रकरण प्रसिद्धीसाठी काही करणार का? संगीता तिवारींचा मेधा कुलकर्णींना सवाल। नागपूरमध्ये महाज्योती इमारतीचं भूमिपूजन, मंत्री अतुल सावेंच्या हस्ते पार पडलं भूमिपूजन। महाज्योती संस्था प्रकाशाचा मार्ग बनली आहे, अतुल सावेंचं वक्तव्य। मंत्री जयकुमार गोरेंचा राज ठाकरेंना टोला, पहिल्यांदाच याद्या वाचल्या असतील तर चर्चा करणं अयोग्य, जयकुमार गोरेंचा राज ठाकरेंना खोचक टोला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक, पंतप्रधान मोदींनी लखपती दीदी योजना सुरू केली, 1 कोटी लखपती दीदी आपण तयार करणार, अनुसूचित जातीच्या घराला सूर्यघर योजनेतून वीज बिल 0 करू, नागपूरच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। राज्यातील बोगस मतदार यादीवरून विरोधक आक्रमक, संजय राऊतांकडून 1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा। निवडणूक आयोगालाही कळलंय, घोळ झालाय आता आयोग थातूर मातूर उत्तर देते, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। सत्तेत असलेले नेते जर मोर्चात सहभागी झाले तर त्यांचं स्वागतच, महाराष्ट्रात लोकशाहीबद्दल आस्था आहे, त्यांनी मोर्चात सहभागी व्हावं, जयंत पाटील यांचं वक्तव्य। तब्बल 24 वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळा नांदगावकरांचा शिवसेना भवनात जाण्यापूर्वी त्या ठिकाणी असलेल्या पहिल्या पायरीला हाताला स्पर्श करत नमस्कार, जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शिवसैनिकांकडून आपुलकीनं चौकशी केली आहे। निवडणूक आयोगानं हात झटकलेत, घोळयुक्त यादी आहे, चुका त्यामध्ये आहे, सचिन सावंत यांचं वक्तव्य। विरोधकांचा रडीचा डाव, नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडी खासदारांनी राजीनामा देऊन टीका करावी, दरेकरांचा विरोधकांवर हल्लाबोल। उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिलेंच्या निवासस्थानी, कर्डिले कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट, आमदार संग्राम जगतापही कर्डिलेंच्या निवासस्थानी दाखल। परभणीत शिवसेनेत नाराजी, नाट्य, महानगर अध्यक्ष निवडीवरून शिवसेनेच्या एका गटाकडून नाराजी शिवसैनिकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न। कामात पारदर्शकता ठेवा, कोणत्याही घटकाला नाराज करू नका, राजकारणात नव्यानं येणाऱ्या पुढाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला। मुरलीधर मोहोळ यांच्या टीकेला राजू शेट्टी यांचं प्रत्युत्तर, मुरलीधर अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावं, मी कोणती आणि कशी कुस्ती खेळतो, राजू शेट्टी यांची मोहोळ यांच्यावर टीका। माझ्या भाषणाचा दुरुपयोग केला गेला, आमदार विलास भुमरेंचं स्पष्टीकरण, राज ठाकरे माझ्या भाषणाचा दुरुपयोग करतात, विलास भुमरे यांचं वक्तव्य। नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई रिक्षा वाटप, जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ई रिक्षा वाटपाचा कार्यक्रम। मंत्री उदय सामंतांचा मित्रपक्षातील नेत्यांना इशारा, आपल्याला महायुती म्हणून लढायचंय, कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, उदय सामंतांचा मित्रपक्षातील नेत्यांना खोचक इशारा। नवी मुंबईत भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आशयाचे बॅनर, नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी लावण्यात आले बॅनर। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साक्रीत काँग्रेसला मोठा धक्का, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत। मेधा कुलकर्णींकडून शनिवार वाड्यातील व्हिडिओ ट्विट, शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ नेमका कधीचा याबद्दल अस्पष्टता। डोंबिवलीत ठाकरे युतीची रोषणाई, मनसेच्या दीपोत्सवाचं ठाकरे जिल्हा अध्यक्षांकडून उद्घाटन, हम साथ साथ हेचा संदेश देत रोडवर राजकीय रोषणाई। एकदा जमीन हातातून गेली की परत मिळणार नाही, त्यासाठीच ही सगळी रचना आहे, महाराष्ट्रातील मतदारांनी सतर्क राहावे, राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन। मतदान यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या शंका दूर होत नाही, तोपर्यंत या राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा, राज ठाकरेंचं सरकारला आव्हान। अदानी अंबानी गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा ते तुम्हालाही बघणार नाहीत, शहरे अदानी अंबानीला आंदण म्हणून देण्याचा प्लॅन, राज ठाकरेंचा इशारा।
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी घेतले तुळजाभवानी मातेचं दर्शन. अकोल्यातील पारस गावातील या मंदिराची प्रति तुळजापूर म्हणून ओळख. धाराशिवच्या परंडा नगर परिषदेत बोगस मतदारांच्या नोंदणीचा संशय. बोगस मतदार चौकशीची मागणी. उत्तर प्रदेशातून आलेल्या 5 मजुरांचा समावेश असल्याचाही आरोप. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. रात्र राज ठाकरेंना भेटून मंत्री उदय सामंत हे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यासाठी भेटतात असा आरोप ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. बीडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एमआयएमचा स्वबळाचा नारा. जिल्ह्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय. अकबर ओवेसींनी आखून दिलेल्या सूचनांनुसारच रणनीती आखणार. पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. अंबरनाथ शहरातील शिंदेच्या शिवसेनेतील 2 गटात बॅनर युद्ध. धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं लोकार्पण. लोकार्पणावेळी लागले बॅनर्स. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पदाधिकारी जाहीर केले. पंढरपूर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांची निवड. रत्नागिरी शहरातील दुरावस्थेवरून शिवसेना उपनेते बाळ मानेंनी घेतली पत्रकार परिषद. शहरातील खड्ड्याला उदय सामंत जबाबदार असल्याचा बाळ मानेंचा आरोप. नहाराचे अर्पण अपूर्ण काम खरं तर तातडीनं पूर्ण करा. नाना पटोलेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. भंडाऱ्यात नहाराच्या अपूर्ण कामामुळे शेतकरी वंचित राहत असल्याची तक्रार नाना पटोले यांच्याकडे. मी विकासाच्या आड येणारा माणूस नाही, पण मराठी माणसाच्या थडग्यावर हा विकास होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. राज ठाकरेंचं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा राज ठाकरेंकडे द्यावी. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ वन यांचं आवाहन. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपाला धक्का. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत तर 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज इमारतीचं भूमिपूजन. दुपारी 4:30 वाजता पार पडणार भूमिपूजन सोहळा. कापूस सोयाबीन खरेदी केंद्र कधी सुरू होणार? बच्चू कडूंचा सवाल. 21-22 तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू केलं नाही. पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू. बच्चू कडूंचा इशारा. आमचा एकच ॲटम बॉम्ब. विरोधकांचं काम तमाम. उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. लवंगी फटाके फोडून गेले त्याचा हिशोब मी घेणार. शिंदेंचा गणेश नाईक यांना टोला. निवडणुकांचं घोडा मैदान जवळ ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातील जनता दाखवेल. जे भूमिकेवर स्टँड राहत नाही त्यांचा लोक बँड वाजवतात. ठाणेकर जनता सुज्ञ. धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. त्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावर मंत्री मुरलीधर मोहोळांचं स्पष्टीकरण. काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजपा प्रवेश निश्चित. दिवाळीनंतर मुंबईत होणार पक्षप्रवेश सोहळा. काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपत जायचा घेतला निर्णय. ठाकरे बंधू ठाणे महापालिकेत 75चा आकडा गाठतील. संजय राऊत यांचा दावा. शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरण. हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. रुपाली ठोंबरे पाटलांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अंबरनाथमध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच अभिनेता अशोक सराफ, महेश मांजरेकर, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे आणि इतर कलावंतांची उपस्थिती. ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना. बिबट्याच्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळी इथे गोलीवणे धनगरवाड्यातील वृद्ध पती पत्नीचा मृत्यू. जीएसटी कपातीनंतरही सिमेंटचे दर जसेच्या तसेच. ग्राहक आणि दुकानदार नाराज. एसटी चालक वाहकांची कमतरता. नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय. विकास गोगावले युवा ब्रिगेडकडून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात. अतिवृष्टीग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं 500 किराणा किटचं वाटप. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतरण. रेल्वे स्थानकाचं नावही आता छत्रपती संभाजीनगर होणार. शहरानंतर रेल्वे स्थानकाच्या नावातही आता बदल.
दाभोळ खाडीत सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उद्घाटन. 8 रूम्स असलेली महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट. नगर परिषद पूर्णा यांच्या वतीनं आयोजित महिला बचत गट स्टॉल प्रदर्शनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, घरगुती वस्तू, फॅन्सी आयटम्स व दिवाळी सजावटीच्या वस्तूंनी नागरिकांचं लक्ष वेधलं. राज्यात ऑक्टोबर हिट, राज्यातील उच्चांकी 37 तापमानाची नोंद. सिंधुदुर्ग एसटी विभागात नव्याने एसटी बसेस दाखल. या नवीन लालपरी कुडाळ विभागाला देण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी वापरण्यात येतील. रेल्वेमध्ये 1104 पदांसाठी थेट भरती. 10वी ITI पास तरुणांसाठी सुवर्ण संधी. दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. अनेक एक्सप्रेस मेल देखील आज विलंबाने. दिवाळीत फटाके फोडताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या. फटाके फोडताना विद्युत फीडर वायरपासून लांब ठेवा. महावितरणकडून नागरिकांना आवाहन. मिठी नदीवर नवा पूल उभारणार. जुना पूल पाडून नवीन पुलाची उभारणी. पूल उभारण्यासाठी 303 कोटी रुपयांचा खर्च येणार. पुलाच्या कामासाठी महापालिकेनं कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं राज्य सरकारला जागेसाठी पत्र. संगीत अकादमी सुरू करण्यासाठी जागेची मागणी. राज्य सरकारकडून म्हाडाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश. हिंगोली जिल्ह्यात धुक्याची दाट चादर. भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता. दिवाळी निमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल. येत्या मंगळवारी लक्ष्मीपूजन निमित्त पुणे मेट्रो सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत उपलब्ध असणार. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आठवडी बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट. बारामतीमधील सुप्यात बाजरीची विक्रमी आवक पाहायला मिळते. मिळाला प्रति क्विंटल 3000 रुपयांचा दर. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या अनुदानातून कर्ज वसुली करू नये. तसेच बँक खाते होल्ड करू नये. जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना आदेश. बीड जिल्ह्यात 570 कोटी 78 लाख जिल्हा व्यवस्थापनाकडे जमा. बारामतीत 3 एकर ऊस जळून खाक. बारामतीतील मोरेगाव मधील नवले वस्ती जवळील घटना. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं नुकसान. अळ्या किडे असलेला तांदूळ. तहसीलदारांच्या टेबलावर लाभार्थ्यांचा संताप. बीडच्या वडवणी तालुक्यातील या धक्कादायक प्रकारानंतर तहसीलदारांनी निकृष्ट धान्य तात्काळ बदलण्याच्या सूचना दिल्या. करमाळ्यात अॅट्रॉसिटी बचावसाठी हलगीनाद आंदोलन. अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ केवळ नोटिशीद्वारे सोडण्यात आल्याचा प्रकार. सांगलीमध्ये शहीद व माजी सैनिकांच्या कुटुंबांना फराळ वाटप करत दिवाळी साजरी. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा उपक्रम. दिवाळीच्या जाहिरात फलकांवर पालिकेची कारवाई. अनधिकृत जाहिरात फलक पालिकेनं तोडले. 16 जाहिरात फलक, 82 पोस्टर्सवर कारवाई. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केरसुणीच्या दरात 10 ते 15% वाढ. यंदा मोठ्या केरसुणीला 80 रुपये तर छोट्या केरसुणीला 60 रुपये दर. दिवाळीच्या खरेदीसाठी नागपूरच्या सीताबर्डी बाजारात गर्दी. विविध साहित्यानं बाजार सजला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल. पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह. दिवाळीच्या पारंपरिक वस्तूंबरोबरच अत्याधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत मोठी मागणी. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीमध्ये 50 कोटी रुपयांच्या वर उलाढाल. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात वाढ. यवतमाळमधील कोंडेश्वर महादेव मंदिर दिव्यांच्या आरासानं परिसर उजळून निघालाय. ग्रामस्थांनी मंदिरात आरती केली. अमरावतीत भाजपचे नेते माजी मंत्री प्रवीण पोटेंनी साजरी केली निराधारांसोबत आगळी वेगळी दिवाळी. दरवर्षीप्रमाणे आधार केंद्रात स्नेह मेळावा आणि साहित्य वाटप. दिवाळी निमित्त ग्राहकांची लगबग. जीएसटी घटल्यानं वाहन खरेदीत वाढ तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीत वाढ. दिवाळी निमित्त फराळाचं साहित्य घेण्यासाठी रांगा. फराळ साहित्याच्या दरात 5 ते 10% वाढ. फटाके, दिव्यांसह तयार फराळांचे देखील सजले स्टॉल. गडचिरोलीमध्ये आकर्षक दिव्यांनी सजली बाजारपेठ. पणत्यांपासून विविध आकर्षक सजावट केलेल्या दिव्यांची होते विक्री.
भिवंडी तालुक्यातील खारबाव या ठिकाणी कालिका माता दीपोत्सव उत्साहात साजरा. पंचक्रोशीतील अनेक महिला आणि आजी माजी सरपंच आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित. जळगावकरांनी घेतला दिवाळी पहाटचा आनंद. भाऊच्या उद्यानात दिवाळी पहाट कार्यक्रम. गणेश वंदनानं दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात. दिवाळीत शहर स्वच्छतेसाठी 3200 कर्मचारी सज्ज. 50 घंटागाड्यांची नेमणूक. दिवाळी सणात खरेदी करण्यासाठी भिवंडी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी. विशेष म्हणजे सोने खरेदी करण्याची परंपरा असल्यानं वाढत्या महागाईतही शहरातील सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी. चंद्रपूरमध्ये आजोबा आणि नातू दोघेही वाहून गेल्याची घटना. चंद्रपूरच्या हिरापूरमध्ये नातवाला वाचवताना आजोबाही कालव्यात पडले. घराच्या ओट्यावर एकाच वेळी 5 बिबटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आलेले आहेत. जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात भीतीचं वातावरण. भंडारा लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर चालत्या 4 चाकी वाहनावर स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. ऑडी गाडीवर बसून 2 तरुणांनी स्टंटबाजी केली होती. आता या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झालाय. जळगावमध्ये इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग. सुमारे 10 लाखांचं नुकसान तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय. पुण्यातील एम्प्रेस गार्डन परिसरात जुगार खेळणाऱ्या 6 जणांच्या मुसक्या वानवडी पोलिसांनी आवळल्यात. आरोपींकडून 5,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. निलेश गायवळच्या घरातील अॅम्युनेशन बॉक्स सापडलाय. काडतुसं ठेवण्याचा अॅम्युनेशन बॉक्स सापडल्याची माहिती. बॉक्स रिकामा. काडतुसं कुठे गेलीत याचा तपास सुरू. मद्यधुंद असणाऱ्या तरुणांचा पेट्रोल पंपवर दंगल प्रसंग. तरुणांकडून पेट्रोल पंपवरील ग्राहक, कर्मचारी आणि प्रवाशांना शिवीगाळ. अकोला जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेला तिलांजली देणारी धक्कादायक घटना. सांगवी पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांवर मोठी कारवाई केली. हुल्लडबाज तरुणांना जमिनीवर बसून पोलिसांनी आपला कारवाईचा बडगा उचललाय. नवी मुंबई ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणाला नवीन वळण. दिलीप खेडकरांचे पोलिसांवर गंभीर आरोप. खोटा गुन्हा दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न. दिलीप खेडकर हे पूजा खेडकरचे वडील. दिवाळीनिमित्त ग्राहकांची लगबग. जीएसटी घटल्यानं वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीत वाढ. या बातमीसह महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.